कोण? वैशाली? अगं वेडे बोल, मुकाट्यानं माझी होशील ना? अरे नीच माणसा, चोर तर चोर आणि शिरचोर, तुम्हाला किती यातना भोगायला लावल्यास तरी तिच्या मंदिराला होकार देणार नाही मी. वैशाली, मग पाहूया तुला कोण वाचवतो. अगं वेडे ये. वैशाली, आज कित्येक वर्ष उराशी बाळगलेलं स्वप्न आज पूर्ण झालं. सकाराम हराम खोरा, माझी चेष्टा करतोस? इथून वैशाली बोल, माझ्या गळ्यात प्रेमाची वरमाळ घालतेस की नाही? राजकुमारीला सबकाचे फटके मारण्याची वेळ का आली? काय गुन्हा केला तिनं आणि तिला मारण्याचा तुला अधिकार दिला कुणी? राजा विक्रम, सारं पाहिलंच तर मग माझा जावई म्हणून स्वीकार कर. अरे सेनापती, ते कदापि शक्य नाही. मग होय थास तयार. तर मग वेळ कशाला? तुला लाज वाटली पाहिजे. कोण? राणा, दाखव तुझं सामर्थ्य. आज मी तुला जिवंत आणि इथं कशासाठी आला आहे? डाकू जोगिंदरला आपण ओळखतात. या दासीला मारली सुपारी आपण डाकू जोगिंदरला दिली होती. पण या दासीला राणा बेटा राणा, त्या सेनापतीने तुझा माझा घात केला आहे, त्याचा तू बदला घे. ऐक राजकुमार विशा, हे राज्य सुखाने चालवा आणि या राज्यातील जनतेला सुखी ठेवा. ऐक आपण त्या सेनापतीचा शोध दादा भैया आलाय सेनापतीचा शोध घ्या, नाही तर तुम्हाला ही भाभीची ओवाळणी करणार नाही. क्षमा करा मला. आपल्याला गाफील राहून चालणार नाही, नाहीतर तो राणा आपल्या पाठलागावर आल्याशिवाय राहणार नाही. राणा भैया देखो मैंने इसको पकड़ लिया. हरामखोर राणा, इथपर्यंत तुझी मजलगिरी काय? दाखव तुझा पराक्रम. आज तुझ्या पापाचा हडा भरला सर्व. Thank you.
मला माहिती होत तो त्याला मारणार दादा शिव मी माझे कर्तव्य निभावणे मग दादा राणा भैया माझ्या मनावर का झालं चला पण राजवाड्यात चला चला राशो चला रसिका हो, आतापर्यंत झालेला आमचा कार्यक्रम तुम्ही शांत चित्ताने पाहिला. आमच्या या लहान